आणि आता दिवसभरातल्या मोठ्या राजकीय टॉपनेन बातम्या बघूयात। महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाचं विकेंद्रीकरण होणार। दिल्लीमधून भाजपच्या कोर कमिटीमध्ये निर्णय। कोणत्याही एका नेतृत्वावर भाजप अवलंबून राहणार नाही, सूत्रांची माहिती। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची आवश्यकता नाही। लोकसभेच्या पराभवाची जबाबदारी सामूहिक, भाजपच्या कोर कमिटीची भूमिका। देवेंद्र फडणवीसांनी राज्यात 400 पारचा नारा द्यावा। संजय राऊतांचा फडणवीसांना खोचक टोला। विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच जिंकणार, राऊतांचा दावा। ठाकरेगडाचं इंजिन बंद होणार आहे, त्यात हिरवं ऑइल टाकलं जातंय। नितेश राणेंचा राऊतांवर हल्लाबोल। बारामतीत नेत्यांचं दुकान चाललं नाही। लोकसभेला जे केलं ते विधानसभेला देखील करायचंय, राज्य हातात घ्यायचं। शरद पवारांचा अजित पवारांना टोला। बारामतीची निवडणूक संघर्षाची निवडणूक होती। दिल्लीपासून शक्ती लागली होती, काटेवाडीत शरद पवारांचं वक्तव्य। देवेंद्र फडणवीस हेच आमचे नेते आहेत, मात्र महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री पदाबाबत अजून चर्चा झालेली नाही। दिल्लीतून परतल्यानंतर बावनकुळेंचं वक्तव्य। महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी नाही, महायुतीमध्ये मात्र महाभारत सुरू आहे। काँग्रेस नेते नाना पटोलेंचा महायुतीतील नेत्यांवर निशाणा। शरद पवार स्वतंत्र लढतील म्हणून त्यांचं असं वक्तव्य। येत्या काळात महाविकास आघाडी राहणार नाही, संजय शिरसाट यांची टीका।